शेती जोरदार चालू आहे। ओ सरदार राजा हा स्पॉट मस्त की नाही स्पॉट। बोलल्याप्रमाणे तुम्हाला कोकणाची सफर करून आणतो। ज्या आपण क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आणि आपला मान्सून आपल्या मेन पिकनिकचं उद्दिष्ट हेच होतं की मान्सून मेन आपल्या पिकनिक बाजारपेठेमध्ये गर्दी असते तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक होतं। माणगावसाठी बायपास रोडचं काम चालू आहे पण अजून त्याला व्हायला वेळ लागेल। माझ्या यूट्यूब चॅनल मेहुल आनंदी तुमचं या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। जसं तुम्हाला माहिती आहे आपण कोकण सिरीज चालू केलेली आहे आणि कोकण सिरीजमधले हा तिसरा ब्लॉग आहे। पण पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला आपण ठाणे ते पळसदरी स्वामी समर्थ दर्शन घेतलं। पार्ट 2 मध्ये आपण पळसदरी ते आपला पालीचा गणपती महागणपतीचं दर्शन घेतलं आणि आता तिसरा ब्लॉग पण चालू केलं आहे। महागणपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण कोकण सिरीजच्या ब्लॉग 3 मध्ये आहोत आणि आता आपण चालले आहोत माणगावच्या दिशेने। पाली आणि माणगाव एक सव्वा तासाचं अंतर आहे पण निजामपूर मार्गे हा एकदम मार्गाने मस्त आहे। म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवेपासून आपण आतल्या रोडने जाणार आहोत 1 तासामध्ये अंतर क्रॉस होतं पण ग्रीनरी पूर्ण आहे। माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता कंप्लीट ग्रीनरी आहे। इथे मागे एक रायडरचा ग्रुपसुद्धा आलेला आहे आणि इथे बघा पाण्याचा साचासुद्धा आहे ते तुम्हाला मी दाखवतो। छान असं नयनरम्य वातावरण पाण्याचं सुद्धा आणि सगळीकडे ग्रीनरी झाली आहे। मस्त मजा आहे। या ब्लॉगमध्ये म्हणजे शेवटपर्यंत बनून राहा। तुम्हाला अजून काय पुढे काय दाखवता येईल तर ते नक्की दाखवीन उपयुक्त इन्फॉर्मेटिव्ह। पण ग्रीनरी सांगणार तर निजामपूर एकदम बेस्ट आहे। बघा मस्त रोड ग्रीनरी। पावसाळा मान्सून सीझनमध्ये नक्कीच आपल्याला बाहेर पडायला पाहिजे। इथे बघा इथे मुलं इथे पाण्याचा सेल्फी व्हिडिओ वगैरे घेत आहेत। यांचा एक रायडर ग्रुप आलेला आहे मस्त एन्जॉय करतात। ग्रीनरी बघा ना म्हणजे काय जबरदस्त ग्रीनरी आहे। मस्त एकदम गारगार हवा आणि छान वाटतंय। इथे गाडी आपली पावसाचं वातावरण झालंय कधीचा पाऊस कोसळेल। बघा पाणी बघा छान असं पाण्याचा स्रोत आहे इथे। या पुढे आपण प्रवासाला कंटिन्यू करूया। बघा शेतीचं चालू आहे फार्मिंग सुंदर। ओ बो शेती चालू आहे जोरदार का नांगरणी पेरणी नांगरणी फार्मिंग। शेताची नांगरणी केली जाते बैलजोडीमध्ये 2 बैलजोड्या आहेत मस्त। आणि इथे बघा भात शेतीची लावणी भात शेतीचे पीक ते हे उगवलं गेलेलं आहे आणि तिथे प्रॉपर मग लावणी करते। त्यांचा शेतीचा भाग आहे तिथे बघाल तर बघा इथे अशी शेती आहे। ते आपण आपली गाडी इथे आपण इथे आपली गाडी उभी केलेली आहे आणि कंप्लीट ग्रीनरी शेती चालू आहे नांगरणी चालू आहे। भात शेती असणारी मस्त पाण्याचा स्रोत आहे ना बाजूला असल्यामुळे या भागामध्ये शेतीसाठी मुबलक असं पाणी आहे आणि मस्त नाईस। बघा पाणी तिथून मशीनने खेचून इथे शेतात दिलं जातं। बघा हा मी रायडरचा ग्रुप होतो इथे आलाय तर शेती जोरदार चालू आहे। ओ सरदार राजा शेती चालू आहे बघा ते बोलतात नांगरणी नांगरणी चालू। चला कोकणामध्ये हीच धमाल मस्ती मजा आता आपला पुढे पाहायला मिळेल। या ब्लॉग सीरीजमध्ये शेवटपर्यंत बनून जा मंडळी। कोकणात सुरू झाली आहे शेतीला सुरुवात। माझ्या मागे बघू शकता नांगरणी चालू आहे आणि ते भात शेतीसाठी महिला वर्ग तयार होत आहेत। प्रॉपर नांगरणी वगैरे झाली की ते भात लावणी जाईल। पाण्याचा साठा दिसं भरपूर आहे। रस्त्यालगतच आहे हा भाग शेतीचा भाग। मस्त फार्मिंग चालू आहे। वा हॅपी फार्मिंग शेतकरी अन्नदाता बळीराजा। बघा मंडळी आपण आता ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करतायत। हा जो रोड तुम्ही बघता तो रोड कुठचा आहे तर आपला हा रोड पालीवरून निजामपूर मार्गे आपण चालले आहोत माणगाव आणि पुढे आपण कोकणामध्ये चाललोय। कोकणामध्ये कुठच्या गावी जाणार आहोत हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल। या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। बघा गाई ढोरं वगैरे मस्त इथे चरतायत। ग्रीनरी बघा ना मंडळी दोन्ही साईडला रोडच्या खूप ग्रीनरी आहे। तुम्ही हा रोड कधी ट्राय केलाय का
जेव्हा आपण मुंबई ठाणे पनवेल वरून कोकणामध्ये जातो तेव्हा आपण नॉर्मली महामार्ग स्वीकारतो, मुंबई गोवा हायवे. तेव्हा तिथे कोलाड वगैरे लागतं म्हणा. ओके, ह्या रोडने आपण जर गेलो तर आपल्याला पाली खोपोली ठाणे, मुंबई ठाणे पाली खोपोली आणि त्याच्या पुढे खोपोली महागणपतीच्या बाजूनेच हा रोड कंटिन्यू होतो आणि तो जातो बाहेर पडतो माणगावला. माणगाव एक्झॅक्ट मार्केटला मंडई. बरोबर माझ्या अंदाजाने 1 तास लागतो, 1 तास किंवा 1 तास 5 मिनिटं 10 मिनिटं म्हणा. पण रोड एकदम मक्खन रोड आहे, डांबरी रोड आहे, तुम्ही स्वतःच बघू शकता. आणि ग्रीनरी या विशेष म्हणजे मान्सूनमध्ये ह्या रोड तुम्ही नक्की या. आता पाऊस नाही म्हणून, पण जसा जर पुढे जर पाऊस आला तर मी तुम्हाला नक्की दाखवीन. तसेच इथे भरपूर सारे वॉटरफॉल सुद्धा आहेत असं मी ऐकलेलं आहे. बघा पुढे काय आपल्याला एक वॉटरफॉल वगैरे लागला तर नक्की तुम्हाला दाखवेन. ब्लॉगमध्ये मंडई शेवटपर्यंत बनून राहा. कोकण सिरीजचा हा ब्लॉग नंबर 3 आहे. एसटी लाल असते आपल्या कोकणामध्ये, पण त्याच्या नवीन एसटी आल्यात बघा. अशा काय आहेत, ही आहे बीरा पाली. चला आपला प्रवास छानपैकी चालू आहे. मगाशी काळोख वगैरे झाला होता, इथे पावसाची शक्यता होती, पण इथे बघायला तर प्रॉपर उजाडलंय, म्हणजे व्यवस्थित ऊन आहे. आम्ही गाडीच्या काचा बंद करून एसी चालू केलेला आहे. थोडासा गरम आता बरं सुरुवात झाली. पुढे गेल्यानंतर पाऊस काय वगैरे लागला, काय वॉटरफॉल वगैरे दिसला तर नक्की तुम्हाला दाखवेन. या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडळी. मस्त नागमोडी वळण छान असं बघा, मस्त एकदम लख क्लिअर दिसतं एकदम. हे गाव आहे साजे गाव म्हणून आहे. निजामपूर रोड, पाली निजामपूर मार्गे माणगाव. हा ही ग्रीनरी बघा मंडई. बघा ह्याचाच मी तुम्हाला म्हणत होतो. बघा समोर डोंगरावर असं बघू शकता, ग्रीनरी बघू शकता. सुंदर. कसं वाटतं आनंदी हा स्पॉट? मस्त की ना स्पॉट? बघा ना, झूम करून दाखवतो तुम्हाला काय स्पॉट आहे. छान अशी सुंदर अशी ग्रीनरी, मस्त स्पॉट. चला बोलल्याप्रमाणे तुम्हाला कोकणाची सफर करून आणतो. सुंदर असा ग्रीन. इथून मन हलत नाहीये, म्हणजे मन असं वाटत नाही की इथून जावं म्हणून. सुंदर असा स्पॉट आहे ग्रीनरीचा. इथून जाताना मगाशी आपण जो रायडरचा ग्रुप बघितला मंडळी, बघा तो चाललाय. यांचे असा नियम असतात असं मी ऐकलंय, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट यामध्ये बाकीच्या रायडर्सनी राहायचं असतं. आपल्या बी कोणी रायडर आहे का जे असे विकेंडला स्मॉल ट्रिप्स करतात, सॅटर्डे संडे? रायडर ग्रुप तर मला नक्की या व्हिडिओला कमेंट करून सांगा. मस्त असं वरण आलेलं आहे. छान रस्ता आणि प्रवास चालू आहे. रायडर ग्रुप आपल्या पुढेच आहे. आता अशा मंडळी असा प्रवास करताना नेहमी एक गाण्याची नक्कीच आठवण होते. ते आपलं गाणं कुठचं तर कोकणाचं, म्हणजे माझ्या कोकणाचं, माझ्या स्वर्गाचं. कुठचं ते गाणं? कोकणचं रुबाबारी. बघा मंडळी, कोकणाचं नाव घेतलं आणि समोर कोकण प्रीमियम टाउनशिप याचा बोर्ड सुद्धा आलाय. कोकणचं माझं रुबाबारी, कोकणचं कोकण कोकण कोकण. तर आपण आता महिनाभरावरती एक मला असं वाटतं 40-45 दिवसावरती आपले भाद्रपदचे गणपती बाप्पा आलेले आहेत. त्यांचं आगमन होणार आहे. आपल्या आपल्या व्हिडिओ चॅनलवरती यूट्यूबवरती गणपती बाप्पाचे कारखान्याचे 3 ते 4 व्हिडिओ आलेत मंडळी. साईंचं मंदिर, श्रद्धा सबोरी, लवेली वाडी म्हणून हा भाग. तर मंडळी मी म्हणत होतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणपती बाप्पाचे छान असे व्हिडिओ आलेले आहेत. ते कुठचे तर मूर्ती, आत्ताच्या ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत ना, POP आणि शाडूच्या सुंदर आहेतच. पण मी एका कारखान्याला भेट दिली होती घोडबंदर रोडला, पोखरण नंबर 2ला ठाण्याला. तर तिकडे इलेक्ट्रिक तोरणासकट बाप्पा, इलेक्ट्रिक तोरणासकट बाप्पा म्हणजे काय तर बाप्पाच्या अवतीभवती मुकुटाला किंवा पाट जर बैठक असते त्याला सुद्धा इलेक्ट्रिक तोरण बसवलं गेलं इनबिल्ड. तुम्हाला वेगळ्याची लावायची गरज नाही. तेच एकदम छान दिसतं बघा. सुंदर असं स्पॉट परत छान. आणि वरती बघा एक मस्त बंगला आहे, लेफ्ट साईडला वरती तुम्ही बघू शकता.
आणि असा काय प्रवास चालू आहे. हा, तर आपण काय म्हणत होतो, गणपती बाप्पा विषयी आपण बोलत होतो. तर एक 40-45 दिवसावरती आपले गणपती बाप्पा आलेले आहेत. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत 3 ते 4 नक्की जाऊन बघा. त्यातला कुठचाही गणपती बाप्पा तुम्हाला आवडलास त्याला तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे भेट घेऊन आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती फायनलाइज करू शकता. आत्तापर्यंत तुम्ही मूर्ती फायनलाइज केली नसेल तर लवकरात लवकर ह्या सॅटर्डे संडे किंवा पुढल्या सॅटर्डे संडे नक्की जा आणि आपला गणपती बाप्पा ठरवा. आपले गणपती बाप्पा भक्तगणांकडे आपल्याकडे जसे आपण त्यांची वाट पाहतोय तसं वाट पाहतायत आणि ते लवकरात लवकर येणार आहेत. चला, गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. त्याच्या आधी आपला मोठा सण म्हणजे श्रावण मास चालू होतोय. श्रावण मास तुम्ही पाळता का? बरेच जण पाळतात, बरेच जण नाही पाळत. पण श्रावणामध्ये खरंच तुम्हाला सांगायचं तर व्हेज भाज्या अशा बऱ्याचशा येतात. ससे कान म्हणा, भारंगी, अजून कुठचे ते आनंदी टाकळा, आणि गावच्या ठिकाणी ती भाजी तेलपट. तुम्ही या भाज्या कधी ट्राय केल्यात का? तुम्ही खाल्ल्या आहेत का? मग नक्की कमेंट करून सांगा. भरपूर पौष्टिक वगैरे असतात आणि श्रावणामध्ये खायची मजाच तर येते. श्रावणामध्ये अजून एक आवडतं प्रेमाची खायची गोष्ट म्हणजे आपली मुगाचं बिरड. श्रावणी सोमवारी मुगाचं बिरड छान असं आणि गोड पदार्थ. आणि शनिवारी म्हणा तर आपली वालाची किंवा वाटाण्याची खिचडी. त्याच्यावरती काही जण दूध टाकून घेतात. दूध कसलं तर आपलं साधं म्हणा, वेळ कमी असेल तर आपण साध्यामध्ये करतो, किंवा नारळ खाऊन खोबऱ्याचं जे दूध होतं ते असं छान लागतं. तुम्ही तुमचा कसा श्रावण साजरा करता? श्रावणी सोमवार, शनिवार, तसेच नागपंचमी. बरेच जण श्रावणी सोमवारी आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे तिथे भेट देताना आपला श्रावण सोमवार साजरा करतात. त्यातल्या त्यात भीमाशंकर म्हणा, मार्लेश्वर म्हणा, त्र्यंबकेश्वर, ही सगळी ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग जी आहे ती प्रसिद्ध, किंवा गणपती आपली शिवशंकरांची जी मंदिरं. एकदम पवित्र महिना श्रावण महिना असतो. तुम्ही श्रावण महिना तुमचा कसा घालवता नक्की मला कमेंट करून सांगा. चला, प्रवास आता कंटिन्यू राहील. आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो माणगावच्या आसपास आपण हायवेला लागल्यानंतर. परत असा ह्या मस्तपैकी रोडचा फील घेत बघा. आता ह्या क्लिपमध्ये मी जस्ट कंटिन्यू करताना बघा पाऊस आलेला आहे बघा. मस्त नागमोडी वरण टर्निंग आणि बघा पावसाचे थेंब तुम्हाला दिसत असतील. मस्त. चला, याच रोडवरती पावसाची ग्रीनरी सकट प्रवास करताना मस्त धमाल मजा येते. मस्त गारगार वातावरण झालेलं आहे बघा. ज्या आपण क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला. आणि आपला मान्सून, आपल्या मेन पिकनिकचं उद्दिष्ट हेच होतं की मान्सून मेनमध्ये आपलं पिकनिक करायचे. बरोबर आनंदी? या रोडला मंडळी नक्की या तुम्ही. मुंबई गोवा महामार्ग तर आपला आहेच, पण ज्या 4 व्हीलर्स आहेत त्यांच्यासाठीचा हा बेस्ट रूट आहे. गणपतीचा बरेच जण हा रूट घेतात आणि काय ग्रीनरी झाली बघा ना. चला, सुंदर असं आपलं कोकण स्वर्गाची सफर आपली चालू आहे. छान असा पाऊस पडतोय, ढगाळ वातावरण. तर मंडळी, आपला निजामपूर माणगाव रोड कंप्लीट झाला बघा. हे आहे माणगाव मार्केट आणि आता आपण लेफ्ट घेतोय ते कोकणामध्ये पुढे जायला, खेड, चिपळूण, रत्नागिरी साईडला जायला. माणगावला नेहमी बाजारपेठेमध्ये गर्दी असते, तुम्हाला माहिती आहे. ट्रॅफिक होतं. माणगावसाठी बायपास रोडचं काम चालू आहे, पण अजून त्याला व्हायला वेळ लागेल. तिथपर्यंत आपल्याला आपल्या कोकणातला चाकरमानीला हा रोड आपला कंटिन्यू करायला लागेल. बघा, माणगावला नेहमी गर्दी असते. कंटिन्यू फॉर 86 किलोमीटर्स. चला, या ट्रॅफिक मधून जरा गाडी आपण पुढे घेऊ आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळातच. माणगावची ट्रॅफिक. जसं तुम्हाला माहिती आहे मंडळी, माणगाववरून
बघा हे बोर्ड बघितल्यानंतर तुम्ही लक्षात असेल आपण मारगाव मार्केटला आलो बरोबर नंदी. जेव्हा आपला मे महिन्याचा सीझन असतो एप्रिल मे तेव्हा आपले कोकणी मेवा काजू फणस आंबे इथे विकायला असतात. काजूच्या बिया जसा माणगावच्या फेमस आहेत. माणगाव बाजारपेठ. चला आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. माणगाव बाजारपेठ क्रॉस करतोय आणि पुढे आपण खेड चिपळूण रत्नागिरीच्या साईडला जाऊ. कुठे एक्झॅक्ट जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल मंडळी. व्हिडिओ मी शेवटपर्यंत बंद राहा. कोणाचं गाव तुमचं आहे कोणाचं आहे का माणगाव जवळला तर मला नक्की कमेंट करून सांगा. जसं तुम्हाला माणगाववरून हाता जो येणारा राईट टर्न आहे तो श्रीवर्धनला जातो. मागच्या आपले तुम्ही व्हिडिओ बघितले असेल रेग्युलर आपले सबस्क्रायबर असाल किंवा नवीन आहेत त्यांना माहितीसाठी की इथून आपण गेल्या एप्रिलमध्ये श्रीवर्धनला गेलो होतो मसाळा गावी. तिकडचे बरेचसे ब्लॉग आले होते बघा. इथून तुम्ही राईट मारल्यानंतर श्रीवर्धन मसाळा दिघी असं जाऊ शकता. तर आपण आता स्ट्रेट जाणार आहोत टुवर्ड्स खेड चिपळूण रत्नागिरी. ट्रॅफिकमधून माणगावच्या बाहेर पडलो. मग आतल्या रोड आल्यामुळे नाही अगदी 5-1 मिनिटात आपण माणगावतून बाहेर पडलो. चला बॅक टू मुंबई गोवा हायवे प्रवास कंटिन्यू करूया. मंडळी तुम्हाला आपल्या कोकण सफरीचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती कोकणाचे 2-3 व्हिडिओ येणार आहेत ते जरूर पहा. प्लीज सबस्क्राईब द चॅनल नाव आणि इनेबल द बेल नोटिफिकेशन आयकॉन. थँक्यू.